श्लोक 89. श्रीराम जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. श्रीराम. नामस्मरण कधीही करावं. अगदी जेवायला सुरुवात करताना आपल्याकडं नामस्मरण करण्याची पद्धत आहे. नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळेचं बंधन नाही हे यातून सुचवायचं आहे. नामस्मरण करण्याची आम्हाला खूप इच्छा आहे, पण वेळेअभावी जमतच नाही हो, असं बरेच जण म्हणतात. यासाठी समर्थांनी जेवायच्या वेळी नामस्मरण करावं असं सांगितलेलं आहे. जो परमेश्वर आपल्याला इतकं अन्न देतो त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हा त्यामागचा उद्देश आहे. आपल्याकडं जुन्या काळी ताटपाट मांडून आणि सुरुवातीला वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हा श्लोक म्हणण्याची पद्धत होती. पण घाईघाईमध्ये जेवण उरकणं किंवा बऱ्याचदा टी व्हीच्या समोर बसून जेवणं यामुळं ही पद्धत आता कालबाह्य ठरते आहे. व्यर्थ चर्चा, वेळ घालवणारी नाटक सिनेमांची कथानकं, स्वतःच्या शरीराचे साजशृंगार यात माणसाचा किती वेळ जातो याचा विचार केला तर नामस्मरणाला वेळ नाही असं म्हणणं किती चुकीचं आहे हे आपल्या लक्षात येईल. जेवताना नाम घ्यावं, कारण त्यामुळं आहार शुद्धी होते, तसंच अंतःकरणाची शुद्धी होते. आरसा स्वच्छ केल्यावर ज्याप्रमाणे त्यात आपलं मुख स्पष्ट दिसतं त्याप्रमाणे अंतःकरण शुद्ध झालं तर स्वतःचं स्वरूप स्वच्छपणे अनुभवायला येतं. यासाठी सर्व इंद्रियांमध्ये रसनेला फार महत्त्व आहे. रसनेची 2 कामं म्हणजे अन्न खाणं आणि बोलणं. या दोन्हींवरती जो ताबा मिळवू शकतो त्याला भगवंतापर्यंत पोहोचणं सहज शक्य होतं. अन्नाचं महत्त्व सांगणारी शंकर पार्वतीची एक कथा प्रसिद्ध आहे, आपल्याला माहिती असेल. आपल्याकडं अन्नपूर्णा देवीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळं लग्नात सासरी जाताना मुलीला अन्नपूर्णा देवी देण्याची पद्धत आहे. अन्नाचं महत्त्व भगवान शंकरांना मान्य नव्हतं. शंकर पार्वती यांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली. पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णा. ती निघून गेल्यामुळं सर्वत्र हाहाकार माजला. अन्न न मिळाल्यामुळं लोकांचे हाल झाले. मग स्वतः पार्वतीला लोकांची दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या रूपात काशीला प्रकट झाली. तिनं लोकांना अन्नदान केलं. खुद्द भगवान शंकरसुद्धा कटोरा घेऊन पार्वतीकडे भिक्षा मागण्यासाठी गेले. अन्नाला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. अन्न शरीराला शक्ती आणि नवीन उमेद पुरवतं. अन्नदान हे जगातलं सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. अन्न हे सुग्रास असलं पाहिजे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्न समाधानानं आणि त्यात जीव ओतून बनवलेलं असावं. यासाठीच अन्नाची सात्विकता आणि चव हे बनवणाऱ्यावरती अवलंबून असतं. जो अन्न तयार करतो त्याचे विचार आणि वासना त्या अन्नात उतरतात. घरातल्या स्त्रीनं शुचिर्भूत होऊन आणि आनंदानं केलेला स्वयंपाक आपल्याला गोड वाटतो. कारण मी केलेला स्वयंपाक माझ्या लोकांसाठी करते या प्रेमानं तिने तो केलेला असतो आणि यासाठी नैवेद्याचं अन्न आपल्याला नेहमी रुचकर लागतं. तर हॉटेलमधला स्वयंपाक तो यांत्रिकपणे केलेला असतो. तो कोण खातो याचं करणाऱ्याच्या दृष्टीनं फारसं महत्त्व नसतं. तेच घरी दुसऱ्या बाईकडून जर स्वयंपाक करून घेतला तर तिचे विचार, तिच्या घरातल्या विवंचना हे मनात ठेवून ती स्वयंपाक करते आणि तेच अन्नाद्वारे आपल्या शरीरात उतरतात. असमाधानी माणूस ध्यानधारणा करू शकत नाही. म्हणून अन्न तयार करताना आणि जेवायला बसताना आदरानं ईश्वराचं नाम मोठ्या घोषानं घ्यावं. म्हणजे त्यानं निर्माण होणारी स्पंदनं आपलं काम योग्य रीतीनं करतील. जर नामस्मरण करत राहिलो आपण तर जेवायचं कधी आणि कसं असा प्रश्न लोकांना पडू शकतो. म्हणून पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, अन्नसेवन करताना नामाचं चिंतन करावं.
बऱ्याचशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बघा, प्रसादाचं भोजन करताना तिथले लोक आपल्याला सतत नामस्मरण करायला सांगतात. जेवताना सात्विक अन्न खाल्लं तर सत्वगुण वाढतो. आई जेव्हा छोट्या बाळाला स्तनपान करते तेव्हा तिच्या मनातले संस्कार, विचार ती बाळाकडं संक्रमित करत असते. त्यामुळं भगवंत चिंतनानं अन्न जर आपण सेवन केलं तर भाजी भाकरीसुद्धा गोड लागते. एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, पवित्र ते अन्न हरिचिंतने भोजन, तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. जो नियमित वेळी नियमित प्रमाणामध्ये सात्विक अन्न खाईल आणि त्यावेळी परमेश्वराचं चिंतन करेल, तो भगवंताचं नाम घेण्याच्या कामी प्रगती करू शकेल. नामस्मरणानं पवित्र झालेलं अन्न जीवनाला पवित्र बनवेल. आपल्या ऋषींनी अन्नसेवनाला पवित्र यज्ञकर्म म्हटलेलं आहे. यज्ञ चालू असताना नुसत्या समिधांची किंवा अन्नाची आहुती देऊन चालत नाही. आहुती जर समंत्रक टाकली तरच त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी होऊ शकतो. नामस्मरणानं पवित्र झालेलं अन्न जठराग्निरूपी यज्ञ तृप्त करून जीवनाला पवित्र बनवतं. साहजिकच असं वागण्यामुळं श्रीहरी म्हणजे परमेश्वर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जो शुद्ध आणि सात्विक मनानं त्याच्या अनुसंधानात राहतो त्याच्यासाठी धावून जाणं हा परमेश्वराचा मूळ स्वभाव आहे. जय जय रघुवीर समर्थ. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरी चिंतने अन्य सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. श्रीराम.